नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व आणि मुख्य परीक्षा 2023। तर यासाठी आपली ही स्टडी स्ट्रॅटेजी जी आहे, पहिली स्टडी स्ट्रॅटेजी असेल ही टोटली ऑक्टोबर महिना याच्यामध्ये तुम्हाला ही स्टडी स्ट्रॅटेजी ॲट एनी कॉस्ट तुम्हाला जे आहे ते पूर्ण करायची आहे। ओके, तर आपल्याला टाइम टेबल आयोगाने दिलेलं आहे। तर त्या टाइम टेबलमध्ये पूर्व परीक्षा जी होणार आहे आपली अंदाजित ती 4 जून 2023 रोजी होईल आणि मुख्य परीक्षा जी होणार आहे ही 30 सप्टेंबर पासून होणार आहे मुख्य परीक्षा। तर ह्या स्टडी स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला मुख्य परीक्षेचे जे जीएचे 4 पेपर असतील, म्हणजे तुम्हाला तिथं तर लिहायचं आहे, पेपर लिहायचे आहेत, तिथं तुम्हाला आता ऑब्जेक्टिव्ह नाही आहे, तिथं तुम्हाला वर्णनात्मक स्वरूपामध्ये तुम्हाला पेपर जे आहेत ते लिहायचे आहेत। तर जीएसचे 4 पेपर आणि पूर्व परीक्षेचा सिलेबस याचं तुम्हाला मी टार्गेट देईन प्रत्येक महिन्यामध्ये। ते टार्गेट तुम्हाला त्या महिन्यामध्ये ॲट एनी कॉस्ट जर तुम्हाला राज्यसेवेमधून जर तुम्हाला डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, DYSP जे काही पदं 2023 मध्ये येतील त्यामधून एखादं तरी राजपत्रित जर पद तुम्हाला हवं असेल तर स्टडी स्ट्रॅटेजी आहे ते मनापासून फॉलो करा। तर पहिल्या अटेम्प्टमध्ये तुमची एक्झाम जी आहे ती निघून जाईल, ठीक आहे। आणि तुम्हाला माहिती आहे की पूर्व परीक्षा जी आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला आता सगळं क्वालिफाईंग म्हणजे हा पहिला पेपर जो आहे याच्यामध्ये टार्गेट फक्त मी जो पहिला पेपर आहे जीएसचा याचीच फक्त स्टडी स्ट्रॅटेजी तुम्हाला देईन। CSATची स्टडी स्ट्रॅटेजी ज्या वेळेला आपल्याला एक्झामसाठी 3 महिने कालावधी मिळेल, म्हणजे पुढे म्हणजे आता 4 जूनला आहे ना, तर 4 जून म्हटल्यानंतर मे, एप्रिल आणि मार्चपासून तुम्ही CSATचा जो दुसरा पेपर आहे क्वालिफाईंगचा त्याची तयारी तुम्ही सुरू करू शकता। पण जर आत्ता जर तुमच्याकडे वेळ असेल म्हणजे फुल टाईम जर तुम्ही राज्यसेवेचीच फक्त तयारी करताय तर तुम्ही फुल टाईम जे आहे ते युटिलाइज करून जे स्टडी स्ट्रॅटेजी सांगतो ते तुम्ही केअरफुली जर केली त्या महिन्यामध्ये तर तुम्हाला निश्चितच यश जे आहे ते मिळाल्याशिवाय राहणार नाही, ठीक आहे। तर आता बघा केअरफुली, आता सर्वांनी बघा, तर तुम्हाला कुठले चॅप्टर्स करायचे आहेत त्या विषयामधले तुम्हाला सांगेन। याच्या आधी आपण कंबाईनसाठी सांगितले होते, तर आता स्पेशली राज्यसेवेच्या मुलांनी मागणी केल्यामुळे राज्यसेवेची स्टडी स्ट्रॅटेजी तुमच्यासाठी आणतोय। तर याच्यामध्ये मॅक्झिमम तुम्ही शेअर करा, लाईक करा व्हिडिओला, आणि ज्यांनी अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं असेल त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या। ओके, तर ही ऑक्टोबर 2022 मध्ये स्टडी स्ट्रॅटेजी टोटली चालेल। ह्या ऑक्टोबर 2022चा महिना संपेपर्यंत जो मी तुम्हाला सिलेबस सांगतोय त्या चॅप्टर त्या विषयामधील ते जे चॅप्टर सांगतोय हे तुम्हाला पूर्ण करणं गरजेचंच आहे, करावंच लागेल। अदरवाईज सिलेबस इतका व्हास्ट आहे राज्यसेवेचा तर तो नाही होणार आपल्याकडून, ठीक आहे। त्याच्यामुळे आतापासूनच जर गंभीरपणाने जर तुम्ही विचार केला तर नक्कीच तुम्हाला एखादं तरी पद जे आहे ते राज्यसेवेच्या परीक्षेमधून मिळून जाईल। तर आता केअरफुली बघा, तर बघा आता पहिल्यांदा इतिहास या विषयाचं घेऊया आपण। तर पूर्व परीक्षा तर तुम्हाला माहिती आहे पहिल्या पेपरवरतीच तुमची पूर्व परीक्षा तुम्ही पास होणार की नापास होणार हे ठरणार आहे पहिल्या पेपरवरती। त्याच्यामुळे जर आत्तापासून जर आपण गंभीरपणाने जर या विषयाकडे घेतलं तर थोडंसं बरं होऊन जाईल, ठीक आहे। आत्तापासून जर गंभीरपणाने जर तुम्ही घेतला या पूर्व परीक्षेला तर थोडंसं चांगलं होऊन जाईल। म्हणजे करताना तुम्ही 70% मेन्स करा, 30% प्रीचा अभ्यास करा। प्रीचा अभ्यास करताना नोट्स तुम्ही फक्त बनवत चला, रिव्हिजनला तुम्हाला फार वेळ लागणार नाही, पण नोट्स बनवणं फार गरजेचं आहे। त्याच्यामुळं 70% मुख्य परीक्षा आणि 30% पूर्व परीक्षा ही आतापासून करा। आणि एक्झामला ज्यावेळेला 3 महिने राहतील त्यावेळेला 70% पूर्व परीक्षा, 30% मुख्य परीक्षेला आपल्याला टायमिंग जो आहे तो द्यायचा आहे, ठीक आहे। तर आता केअरफुली बघा, तर प्राचीन भारताचा इतिहास याच्यामध्ये तुम्हाला 2 चॅप्टर्स पूर्ण करायचे आहेत, सिंधू संस्कृती आणि चालुक्य वंश। हे 2 चॅप्टर पूर्ण करून घ्या ऑक्टोबर एंडिंगपर्यंत, सिंधू संस्कृती आणि चालुक्य वंश। याला कुठले संदर्भ पुस्तक वापरायचे हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेन, त्याच्यामुळे कुठेही स्किप करू नका अजिबात जर तुम्हाला राजपत्रित अधिकारी बनायचं असेल तर। प्राचीन भारताचा इतिहास, सिंधू संस्कृती आणि चालुक्य वंश। नंतर मध्ययुगीन भारताचा इतिहासमधून इस्लामचा उदय आणि सिंधवरती अरबांचं आक्रमण, हे 2 चॅप्टर्स व्यवस्थितरित्या करून घ्यायचे, वाचून घ्या, नोट्स बनवाय त्याच्या। आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास याच्यामध्ये गांधी युग, जहाल युग आणि मवाळ युग व्यवस्थित करून घ्या, काही सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही, ठीक आहे। प्राचीन भारताचा इतिहास, सिंधू संस्कृती, चालुक्य वंश जर तुम्ही 3 महिन्यामध्ये करायचं म्हटलं तर सिलेबस प्रचंड वास्ट आहे जीएसचा। जर जीएस वरतीच आपल्याला पूर्ण निघणार असेल तर थोडंसं एफर्ट्स घेऊन तुम्हाला करावं लागेल। ओके, प्राचीन भारताच्या इतिहासामधून 2 चॅप्टर्स करून घ्यायचे, सिंधू संस्कृती आणि चालुक्य वंश। मध्ययुगीन भारताच्या इतिहासामधून 2 चॅप्टर करून घ्या, इस्लामचा उदय आणि सिंधवरती अरबांचं आक्रमण। आधुनिक भारताचा इतिहास पण आहे आपल्याला, महाराष्ट्राचा इतिहास पण आहे, हे करताना सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला बनवायचं आहे। म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या काही घटना गांधी युगामध्ये घडलेल्या असतील, ज्या काही जहाल युगामध्ये घडलेल्या असतील, ज्या काही मवाळ युगामध्ये घडलेल्या असतील, ह्या तुम्हाला एकत्रित करून, आधुनिक भारताचा असू दे किंवा महाराष्ट्राचा असू दे, हे तुम्हाला एकत्रित करून त्याच्या नोट्स तुम्ही बनवायला सुरुवात करा लवकरात लवकर, ठीक आहे। तर हा इतिहासाचा सिलेबस तुम्हाला कंप्लीट करायचा आहे ह्या ऑक्टोबरच्या एंडिंगपर्यंत। जसजसे महिने होतील तसतसे चॅप्टरची नावं तुम्हाला वेगळी येतील,
तिथे चॅप्टर तुम्हाला त्या महिन्यामध्ये पूर्ण करावेच लागतील, तर सिलेबस तुमचा आटोक्यामध्ये येणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दिवशी सिलेबस आयोगाचा बदलतोय, जर तुम्ही पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नात क्लिअर झाला एक्झाम तर वेल अँड गुडच असतं, कारण सिलेबस मिळतो जुळतं घ्यायला थोडासा कालावधी लागतो, त्याच्यानंतर थोडंसं कॉम्पिटिशन जे होतं ते हेल्दी स्वरूपामध्ये बनायला सुरुवात होते. त्याच्यामुळे सिलेबस बदललाय, पहिल्याच टप्प्यामध्ये आपला जी पोस्ट आहे ते आपल्याला मिळून मोकळं व्हायचं आहे, ह्या दृष्टीतूनच तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करा. कमीत कमी 6 ते 7 तास तरी अभ्यास तुमचा व्हायला पाहिजे राज्यसेवेचा. जशी एक्झाम जवळ येईल तसं तुमचा स्टॅमिना ऑटोमॅटिकली वाढत जातील, पण तुमच्याकडे प्रॉपर नोट्स असणं फार गरजेचं आहे. सिलेबस तरी तुम्हाला मी देईन त्या महिन्यामध्ये काय करायचं आहे, पण त्याच्या प्रॉपर नोट्स बनवून ते पुस्तकं रीड करून, पुस्तकांच्या आधी सुद्धा सांगतो, तर ते रीड करून तुम्हाला व्यवस्थितरित्या बनवायच्या, सगळ्या नोट्स बनवून ठेवा व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला फार प्रेशर राहणार नाही अजिबात. कारण पहिल्या पेपरवरतीच आपला स्कोर तुम्ही प्री क्वालिफाय होणार आहे की नाही हे ठरणार आहे, कारण सेकंड पेपर हा क्वालिफाईंगच फक्त झालाय, पण पहिल्या पेपरच्याच मार्क्सवरती तुमचं प्रिलियम जे आहे ते निघणार आहे की नाही हे ठरणार आहे. त्याच्यामुळे गंभीरपणाने तुम्ही थोडंसं एक करून घ्या, ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये तुम्हाला प्राकृतिक रचना क्लिअर करून घ्या, भूगर्भ रचना आणि खडक हे दोन सांगितले चॅप्टर्स क्लिअर करून घ्यायचे. प्राकृतिक रचना आणि भूगर्भ रचना आणि खडक हे दोन चॅप्टर्स महाराष्ट्राच्या भूगोलाचे व्यवस्थितरित्या क्लिअर करून घ्या, ठीक आहे. व्यवस्थितरित्या प्रॉपर नोट्स बनवा त्याच्या. भारताच्या भूगोलाचे सुद्धा सेम प्राकृतिक रचना, भूगर्भ रचना किंवा खडक हे जे आहेत हे दोन चॅप्टर्स तुम्हाला करून घ्यायचे. दोघांसाठी कॉमन ठेवले याचा कारण कंपॅरिझन करून तुम्ही करू शकता सगळ्या गोष्टी, कारण प्राकृतिक रचना मध्येच भूगर्भ रचना आणि खडक जे आहे ते टोटली तुमचे होऊन जाईल, याच्यामध्ये सुद्धा सेम आहे. आणि जगाच्या भूगोलामधून तुम्हाला पृथ्वीचे अंतरंग हा जो चॅप्टर आहे हा व्यवस्थितरित्या क्लिअर करून घ्यायचा ऑक्टोबर एंडिंग पर्यंत, ठीक आहे. महाराष्ट्राच्या भूगोलातून प्राकृतिक रचना, भूगर्भ रचना आणि खडक, भारताच्या भूगोलामधून सुद्धा प्राकृतिक रचना, भूगर्भ रचना आणि खडक, जगाच्या भूगोलामधून पृथ्वीचे अंतरंग हा चॅप्टर तुम्ही व्यवस्थितरित्या क्लिअर करून घ्या ऑक्टोबर एंडिंग पर्यंत. त्याच्यानंतर पुढे बघा, राज्यघटनामध्ये घटनेची निर्मिती, घटनेची संरचना, घटनेची प्रमुख वैशिष्ट्ये, घटनेचा सरनामा, संघराज्य आणि त्याचं क्षेत्र हे तुम्ही टोटलरित्या क्लिअर करून तुम्हाला घ्यायच्यात. घटनेची निर्मिती, घटनेची संरचना, घटनेची प्रमुख वैशिष्ट्ये, घटनेचा सरनामा आणि संघराज्य आणि त्याचं क्षेत्र हे तुम्ही व्यवस्थितरित्या क्लिअर करून घ्या, ठीक आहे. तर हे झालं पॉलिटीचा. पंचायत राजमध्ये 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती हे दोन चॅप्टर्सरित्या व्यवस्थितरित्या तुम्हाला क्लिअर आउट करून घ्यावे लागतील. ह्या ऑक्टोबर एंडिंग पर्यंत हे सगळं संपलं पाहिजे, लक्षात ठेवा. पॉलिटिक्सचे सगळे चॅप्टर्स आणि हे पंचायत राजचे सगळे चॅप्टर जे आहेत ते तुमचे संपले पाहिजेत ॲट द एनी कॉस्ट ऑक्टोबर एंडिंग पर्यंत. हे वाचून व्यवस्थित त्याच्या नोट्स बनवा, प्रॉपर पद्धतीने त्याचं ॲनालिसिस करावं लागेल तुम्हाला, ठीक आहे. थोडंसं हार्डवर्क करावं लागेल, सिलेबस वास्ट आहे, सिलेबस आपला कव्हर व्हायला पाहिजे. तर हे पॉलिटिक्सचे तुम्हाला एवढे चॅप्टर्स करायचे आहेत. घटनेची निर्मिती, घटनेची संरचना, घटनेची प्रमुख वैशिष्ट्ये, घटनेचा सरनामा, संघराज्य आणि त्याचं क्षेत्र, पंचायत राजमधून 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती क्लिअर करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न चॅप्टर चांगला करून घ्या, दारिद्र्य चॅप्टर चांगला करून घ्या, बेरोजगारी चॅप्टर चांगला करून घ्या. याचे एमसीक्यूची मॅक्झिमम प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल, ठीक आहे. एमसीक्यूची जास्तीत जास्त याची प्रॅक्टिस तुम्ही सराव करायला सुरुवात करा, ओके. राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य आणि बेरोजगार हे चॅप्टर्स तुम्हाला व्यवस्थितरित्या सगळे काय असतील ते पूर्ण तुम्हाला करायचे आहेत, ओके. फक्त 30% तुम्ही टाईम, 30 to 40% हार्डली टाईम तुम्ही फक्त पूर्व परीक्षेला द्यायचा आहे. 60% टाईम तुम्ही मुख्य परीक्षेची जी रायटिंगची प्रॅक्टिस आहे ती करायला तुम्ही सुरुवात करा आत्तापासूनच, तरच तुमची मुख्य परीक्षेचा रायटिंगची प्रॅक्टिस होईल तुमची चांगली. आणि नंतर तुम्हाला जे प्रेशर येणार आहे ते प्रेशर तुम्हाला अजिबात येणार नाही. 4 महिन्यामध्ये सगळा सिलेबस तुमचा नाही होणार कव्हर. जूनपासून जर सप्टेंबरच्या एंडिंगपासूनच तुम्हाला लिहायची पेपर्स आहेत आपले, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर 4च महिने तुम्हाला मिळतात तिथं. 4 महिन्यामध्ये सगळे पेपर तुमचे तयार होणार नाही. आत्तापासून रायटिंगची प्रॅक्टिस करा. याच्यासाठी 60% टाईम जो आहे हा तुम्ही 60 to 70% हा मुख्य परीक्षेला द्यायचा आहे आणि 30 to 40% टाइम जो आहे तुमचा दिवसातला हा तुम्हाला पूर्व परीक्षेला द्यायचा आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित टाइम टेबल याचं नियोजन बनवा. चॅप्टर्स तुम्हाला सिलेबस तरी तुमच्या समोर ठेवतोय, पण ते युटिलाइज करण्याचं काम तुमचं आहे, लक्षात ठेवा. राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य आणि बेरोजगारी इकॉनॉमिकचे चॅप्टर तुमचे क्लिअर करून घ्या. त्याच्यानंतर सामान्य विज्ञानमध्ये भौतिकशास्त्रामधून तुम्हाला मापन पद्धती आणि ध्वनी हे दोन चॅप्टर्स तुम्हाला व्यवस्थितरित्या संपवायचे आहेत, मापन पद्धती आणि ध्वनी. रसायनशास्त्रामध्ये अणूंचा अंतरंग आणि मूलद्रव्यांचा आवर्ती वर्गीकरण हे दोन चॅप्टर्स व्यवस्थितरित्या संपवून घ्या. वनस्पतीशास्त्रामध्ये वनस्पती ऊती चॅप्टर करून घ्या चांगला. प्राणीशास्त्रामध्ये प्राणी ऊती करून घ्या आणि मानवी आरोग्यशास्त्रामध्ये मानवी पचन संस्था हे चॅप्टर्स तुम्ही करून घ्या, ओके. याच्या फक्त तुम्ही नोट्स बनवा. लक्षामध्ये राहील किंवा न राहील हा नंतरची गोष्ट आहे, पण याच्या प्रॉपर नोट्स बनवून तुमच्या रेडी असलं पाहिजे. कारण जशी एक्झाम जवळ येईल तसं 3 महिन्यामध्ये त्या नोट्सचे तुमचे रिव्हिजन व्हायला पाहिजे. पण आता जर याच्या नोट्स बनवून ठेवल्या तुम्ही तर वेल अँड गुडच आहे तुमच्यासाठी. थोडीशी लिखाणाची सुद्धा तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल, ओके. नंतर सुद्धा तुम्हाला याचा काही प्रॉब्लेम येणार नाही फारसा.
सो भौतिकशास्त्र फिजिक्समध्ये तुम्हाला मापन पद्धती आणि ध्वनी, रसायनशास्त्रामध्ये अणूंचा अंतरंग आणि मूलद्रव्यांचं आवर्ती वर्गीकरण, वनस्पतीशास्त्रामध्ये वनस्पती होती, प्राणीशास्त्रामध्ये प्राणी होती आणि मानवी आरोग्यशास्त्रामध्ये मानवी पचन संस्था. ऑक्टोबर एंडिंग पर्यंत जे आहे हे तुमचे व्यवस्थितरित्या क्लिअर व्हायला हव्या. हे जे चॅप्टर्स तुम्हाला सांगितलेले आहेत ते थोडंसं हार्डवर्क करा, पण व्यवस्थित चांगल्या पद्धतीने करा. ठीक आहे. त्याच्यानंतर चालू घडामोडी ज्या आहेत ही तुम्हाला फेब्रुवारी एंडिंग पर्यंत जे आहे ते चालू घडामोडी जे आहे ते आता फेब्रुवारी 2022 म्हणजे आता आपली एक्झाम जी आहे ती 4 जूनच्या आसपास अंदाजित आहे आयोगाने सांगितलेल्या पद्धतीनुसार. तर जवळपास 1 वर्षाचे तरी करंट अफेअर्स आपल्याला करावे लागतील. 1 ते 1.5 वर्षाचे तरी करंट जे आहे, कधी कधी आयोग पाठीमागे सुद्धा जातं, एका वर्षामध्ये न विचारता थोडंसं पाठीमागे 3 महिन्यापर्यंत हे सरकू शकतं आयोग जे आहे ते. त्याच्यामुळे आपण फेब्रुवारी 2022 पासून कन्सिडर केलेलं आहे. सो फेब्रुवारी 2022 पासूनच तुम्ही करंट अफेअर्स ला सुरुवात करा, काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. सो फेब्रुवारी 2022 ला ज्या करंट अफेअर्स आहेत तुम्ही JK टुडे नावाची वेबसाईट आहे त्याच्यावरून करू शकता. परिक्रमा नावाचं मॅगझिन मिळतं, त्यामधून तुम्ही करू शकता. सिम्प्लिफाईडचं पुस्तक मिळतं मार्केटमध्ये करंट अफेअरचं, त्यामधून तुम्ही करू शकता. लोकसत्ता आणि सकाळचे न्यूजपेपर जर तुमच्याकडे असतील, जर तुम्ही नोट्स त्याच्या बनवलेल्या असतील तर वेल अँड गुडच आहे. नसतील जर बनवलेल्या तर त्यांच्या संकेतस्थळावरती त्यांच्या वेबसाईटवरती तुम्हाला सगळे झालेले पेपर जे असतील फेब्रुवारी महिन्यातले किंवा सकाळमधले जे असतील ते तुम्हाला मिळून जातील. थोडंसं नेट सर्फिंग जे आहे ते राज्यसेवेसाठी तुम्हाला करावं लागेल, कारण सिलेबस बदललेला आहे. त्याच्यामुळं मुख्य परीक्षेला जे त्यांनी पॉईंट सांगितलेले असतील हे तुम्ही डायरेक्ट जर नेटमध्ये टाकला तर तुम्हाला सगळे त्या पॉईंटशी संबंधित माहिती जी आहे ती तुम्हाला मिळून जाईल. आणि ते जर तुम्ही गुगल ट्रान्सलेट करून जर वापरायला सुरुवात केली तर तुम्हाला फार चांगलं जे आहे ते प्रिपरेशन जे आहे ते होऊन जाईल. करंट अफेअरचा बेस पण तुमचा होऊन जाईल आणि प्लस त्या सिलेबसचे पॉईंट सुद्धा तुमच्या नोट्स ज्या असतील त्या बनायला सुरुवात होऊन जाईल मुख्य परीक्षेसाठी. ठीक आहे. तर हे झालं करंट अफेअर्स. फेब्रुवारी 2022 मधले सगळे करंट अफेअर्स तुम्हाला करावे लागतील. त्याच्यानंतर पर्यावरणामध्ये तुम्हाला जीवावरण आणि भूस्थित परिसंस्था, जीवावरण आणि भूस्थित परिसंस्था हे 2 चॅप्टर पर्यावरणामध्ये तुम्हाला ऑक्टोबर एंडिंग पर्यंत जे आहे हे तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे. ऑक्टोबर एंडिंग पर्यंत जे आहे ते तुम्हाला सगळ्या हे पर्यावरणामधले जीवावरण आणि भूस्थित परिसंस्थाची माहिती यांच्या नोट्स बनवून तुमच्या प्रॉपर रेडी असल्या पाहिजेत. ठीक आहे. तर हे झालं पर्यावरणाशी रिलेटेड, म्हणजे एन्व्हायरमेंटशी रिलेटेड हे झाला विषय एन्व्हायरमेंटचा आणि पाठीमागं तुम्हाला सांगितलेलं चालू घडामोडीचा. तर हे तुम्हाला सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. त्याच्यानंतर आता संदर्भ सूची बघा. हे पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला संदर्भ पुस्तक वापरावे लागतील. तर पहिला प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासासाठी तुम्ही जे आहे ते विठ्ठल पुंगळे आणि लुसेंटचं जे पुस्तक आहे याच्यामध्ये सगळं एन्शियंट, मिडल आणि मॉडर्न वगैरे सगळं तुम्हाला दिलेलं आहे लुसेंटमध्ये. हे नोट्स फॉर्मॅटमध्ये लुसेंटमध्ये दिलेलं आहे. आणि त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स हवा असेल तर तुम्ही विठ्ठल पुंगळेंचं पुस्तक जे आहे ते वापरू शकता प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासासाठी. ठीक आहे. नंतर भारताच्या इतिहासाला तुम्ही समाधान महाजन यांचं पुस्तक वापरा, ग्रोवर आणि बेलेकर यांचं इथं पुस्तक वापरू शकताय. प्लस इथं कोळंबेंचं सुद्धा पुस्तक तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल आहे, ते सुद्धा तुम्ही इथं वापरू शकता. आणि जे चॅप्टर सांगितलेले आहेत त्यासाठीच तुम्ही हे पुस्तक वापरायचे आहेत. प्रत्येक विषयाचे 2 तरी संदर्भ पुस्तक चांगल्या पद्धतीने तुम्हाला करावे लागतील. महाराष्ट्राच्या इतिहासाला अनिल कठारे आणि गाठाळे यांचं पुस्तक इनफ होऊन जाईल महाराष्ट्राच्या इतिहासाला. प्लस इथं 11वीचं जे जुनं स्टेट बोर्डचं पुस्तक आहे ते तुम्ही तो वापरू शकता. आणि इयत्ता 8वीचं जे जुनं स्टेट बोर्डचं पुस्तक आहे ते इथं तुम्ही वापरू शकताय. ठीक आहे. इयत्ता 8वीचं पुस्तक तुम्हाला हे भारताच्या इतिहासाला कामाला पडेल आणि इयत्ता 11वीचं जे जुनं स्टेट बोर्डचं इतिहासाचं पुस्तक आहे हे तुम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासाला इथं कामाला पडणार आहे ते. ठीक आहे. आणि इयत्ता 6वीचं आणि इयत्ता 7वीचं जे जुनं स्टेट बोर्डचं इतिहासाचं पुस्तक आहे याच्यामधून तुमचा प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास हा तुमचा क्लिअर होऊन जाईल. आणि आता नवीन काही पुस्तकं आलेले आहेत तर त्यामधून सुद्धा प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहासाचा रेफरन्स कुठे मिळतो हे तुम्ही शोधून त्यामधून ते इथं प्रॉपर पद्धतीने करू शकता. पण संदर्भ पुस्तक तरी हीच तुम्हाला वापरावे लागतील. महाराष्ट्राच्या आणि भारताचा भूगोल इथं तुम्ही सौदीन सरांचं पुस्तक असेल, कोळंबेंचं पुस्तक असेल किंवा दीपस्तंभ पब्लिकेशननं सुद्धा पुस्तक काढलेले आहेत महाराष्ट्राच्या आणि भारताच्या भूगोलाची, तर यांचा तुम्ही इथं आधार घेऊ शकता. भारताच्या भूगोलाला माजिद हुसेन जो मराठी अनुवाद आहे केसागरचा ते सुद्धा तुम्ही इथं वापरू शकता. चांगलं पुस्तक आहे ते सुद्धा तुम्ही इथं करू शकता. ठीक आहे. नंतर जो जगाचा भूगोल आहे तो सौदीमध्ये सुद्धा आहे. आधीच्या सिलेबसमध्ये जगाचा भूगोल जे प्रॉपर जे चॅप्टर सांगतो त्यावरतीच प्रश्न येतात पूर्व परीक्षेला. त्याच्यामुळे त्यामध्ये सिलेक्टेड चॅप्टर्स तुम्ही ह्या सौदींच्या पुस्तकामधून जे आहे ते करू शकता. किंवा JC लिऑंग नावाचे लेखक आहेत जे UPSCला मुलं वापरतात मॅक्झिमम, JC लिऑंग. तर यामधून जे जगाच्या भूगोलामधले जे चॅप्टर्स आहेत ते तुम्ही करू शकता. ते आता इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे पुस्तक. ठीक आहे. तर ते तुम्हाला जर अनुवाद त्याचा मिळाला तर ते तुम्ही तो वापरू शकता. ओके. पॉलिटीसाठी M लक्ष्मीकांत आणि कोळंबेंचं पुस्तक इथं तुम्ही वापरू शकता पॉलिटीला. पंचायत राजसाठी किशोर लवटे, अर्थशास्त्रासाठी किरण देसलेंचा भाग 1 आणि कोळंबेंचं पुस्तक जे नवीन पुस्तक आलेले आहेत ते सुद्धा चांगले आहेत. तर ते सुद्धा अर्थशास्त्राचे जे स्टेट बोर्डचे जे 11वी 12वीचं असतील पुस्तक तर ते सुद्धा चांगलं आहे, ते सुद्धा तुम्हाला तो वापरावं लागेल. सामान्य विज्ञानाला साळुंखे
देशस्तंभ पब्लिकेशनचं कोलते किंवा बसके यामधलं कुठलंही एक तुम्ही वापरू शकताय. प्लस इथं लुसेंटचं पुस्तक वापरा, त्यामधून क्वेश्चन तुम्हाला डायरेक्टली दिसतात. जो मराठी अनुवाद आलेला असेल केस अगरचा ते वापरू शकता, किंवा ते जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही डायरेक्ट इंग्लिशमधलं जे आहे ते लुसेंटचं पुस्तक इथं वापरू शकता. आणि प्लस इयत्ता 5वी ते 12वीचं स्टेट बोर्ड आणि NCERT फार गरजेचे आहेत. इतकं जरी आहेत यामधून आता समजा 15 प्रश्न आले तर 15 मधले किमान कमी 5 ते 6 जे प्रश्न असतील हे तुम्हाला डायरेक्टली लुसेंटचा रेफरन्स असेल किंवा 5वी ते 12वी स्टेट बोर्ड किंवा NCERTचा तुम्हाला रेफरन्स जो आहे तो तुम्हाला मिळून जाऊ शकतो. आणि उरलेला जो रेफरन्स आहे तो तुम्हाला साळुंखे, कोलते, बसके आणि प्लस त्याशी सामान्य विज्ञानशी रिलेटेड चालू घडामोडीमधील जे काही प्रश्न असतील त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जाते. त्याच्यामुळे चालू घडामोडी सुद्धा करणं गरजेचं पडतं आपल्याला. चालू घडामोडी कशातून करणार आहे तुम्ही? सिम्प्लिफाईडचं पुस्तक आहे मार्केटमध्ये, परिक्रमाचं मॅगझिन मिळतं, सिम्प्लिफाईडचं पुस्तक येतं मार्केटला. आणि JK टुडे नावाची वेबसाईट कंटिन्युअसली फॉलो करा. आत्तापासून चालू घडामोडीची नोट्स बनवा, नंतर प्रेशर होऊन जाईल, नंतर तुम्हाला सगळं वाचणं होणार नाही. कारण आपला पहिला पेपरवरतीच आपण पूर्वपरीक्षा पास होणार की नाही हे ठरणार आहे. त्याच्यामुळं व्यवस्थितरित्या आतापासून त्याची तयारी करा. पर्यावरणासाठी तुम्ही तुषार घोरपडे यांचं एक पुस्तक झालं तुम्हाला इनफ आहे, एकच करा, जास्त याच्यामध्ये करण्याची गरज नाही. ओके, तरी अशा प्रकारचे तुम्ही संदर्भ पुस्तकं जी आहेत ती राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला तुम्ही वापरू शकता. प्रत्येक विषयाचे हार्डली 1 ते 2 तरी पुस्तकं, एक नाही म्हणता येणार, 2 तरी तुम्हाला करावीच लागतील. प्लस त्याला स्टेट बोर्ड आणि NCERTचा तुम्हाला टच जो आहे हा द्यावाच लागेल, तरच तुमची इथं एक्झाम जे आहे पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम जो आहे हा तुमचा व्यवस्थितरित्या प्रॉपर क्लिअर होऊन जाईल. आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये जे काही चॅप्टर्स तुम्हाला सांगितले तेच चॅप्टर फक्त हे जे तुम्हाला संदर्भ पुस्तक दिलेले आहेत यांचा एकत्रित करून त्याच्या तुम्हाला नोट्स बनवणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर हे झालं आता पूर्व परीक्षेचं. आता मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला कसं सांगितलेलं आहे त्यांनी, तर रिटर्न एक्झाम होणार आहे आपली मुख्य परीक्षेला, तर ऑब्जेक्टिव्ह आता एक्झाम नसणार आहे. ठीक आहे, तर रिटर्न एक्झाम किती मार्क्सची होणार आहे? 1750 मार्क्सची रिटर्न एक्झाम होणार आहे आपली, 1750 मार्क्सची, म्हणजे 1750 मार्क्सची टोटल रिटर्न एक्झाम होणार आहे. ह्याच्यामध्ये एकूण 9 पेपर आपल्याला असणार आहेत. आणि इंटरव्ह्यू जो आहे तो 275 मार्क्सचा इंटरव्ह्यू होणार आहे आपला. ठीक आहे, म्हणजे राज्यसेवेच्या परीक्षेचा 275 मार्क्सचा इंटरव्ह्यू होणार आहे. सो टोटल 2025 मार्क्सची जी आहे ती मुख्य परीक्षा आपली होणार आहे. 2025 मार्क्सची मुख्य परीक्षा जी आहे ती होणार आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, तर पहिला पेपर जो आहे म्हणजे एकूण 9 पेपर मुख्य परीक्षेला होणार आहेत. तर पहिला पेपर जो आहे तो मराठीचा आहे, दुसरा पेपर जो आहे तो इंग्लिशचा आहे. ठीक आहे, इंग्लिश पेपर हा तुम्हाला इंग्लिशमधूनच द्यायचा आहे, लक्षात ठेवा. इंग्लिश पेपर इंग्लिशमधूनच टोटली तुम्हाला इथं द्यायचा आहे. मराठीचा पेपर हा फक्त मराठी मीडियममधून तुम्हाला देता येईल, पण इंग्लिशचा पेपर इंग्लिशमधूनच लिहायचा आहे. त्याचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे, लक्षात ठेवा. 300 मार्क्स तुमचे हे आहेत तिथे तुम्हाला लिखाण करावं लागणार आहे. आणि आत्तापासून याचा सराव केला तरच हा पेपर तुम्हाला जमू शकेल. एकदम जर याच्यामध्ये गेला तर तो जमणार नाही. आणि हे फक्त दोन्ही जे पेपर आहेत हे फक्त क्वालिफाईंग स्वरूपाचे पेपर ठेवलेले आहेत. कमीत कमी 25% मार्क्स ह्या पेपरमध्ये तुम्हाला मिळायला पाहिजे. म्हणजे मराठीमध्ये 25% आणि इंग्लिशमध्ये 25% जे काय असतील ते, म्हणजे 25% जर तुम्हाला मार्क्स पडले क्वालिफाईंग विथ 25 मार्क्स, तर तुमचे पुढचे पेपर जे असतील ते तपासले जातील. क्वालिफाईंग विथ 25 मार्क्स, लक्षात ठेवा. ठीक आहे, 25% आपला स्कोअर जो आहे तो याच्यामध्ये व्हायलाच पाहिजे. म्हणजे 300च्या 25% करा आणि 300च्या 25% करा, एवढा तुमचा क्वालिफाईंगचे मार्क्स जे असतील हे तुमचे व्हावे लागतील, तरच तुमचा पुढचे पेपर जे असतील ते तपासले जातील. फक्त पहिला आणि दुसरा पेपर जो आहे तो क्वालिफाईंग स्वरूपाचा आहे. आणि पेपर क्रमांक 3 ते पेपर क्रमांक 9 याचे जे मार्क्स आहेत हे आपल्याला मेरिटमध्ये पकडले जाणार आहेत मुख्य परीक्षेला. ठीक आहे, म्हणजे तुमचा इंटरव्ह्यूला जर तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल तर पेपर क्रमांक 3 ते पेपर क्रमांक 9चे जे काही मार्क्स असतील हे तुमचे पकडले जाणार आहेत. आता पेपर क्रमांक 3 जो आहे तो ECEचा आहे, म्हणजे इथे तुम्हाला निबंध लिहायचा आहे 250 मार्कचे. ठीक आहे, बाकीचे आता सगळे पेपर 3 ते पेपर 9 हे तुमचे 250 मार्कला होणार आहेत. 3 तासाचा कालावधी असणार आहे त्यासाठी. फक्त पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 हे 300 मार्क्स आहेत. बाकीचे सगळे पेपर हे 250 मार्क्सचे आहेत तुमचे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये पेपर 4, 5, 6 आणि 7 हे टोटली जे आहेत ते GAचे पेपर आहेत. 4, 5, 6 आणि 7 GS1, GS2 म्हणजे जनरल स्टडीज 1, जनरल स्टडीज 2, जनरल स्टडीज 3, जनरल स्टडीज 4 हे टोटल जे आहे ते GAचे पेपर होतील. मग इथं सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. आता इथं मल्टिपल चॉईस नाही आहे. 250 मार्क्सचे पेपर आहेत हे टोटल 4चे 4 पेपर, म्हणजे 250 आणि 250 500 म्हणजे 1000 मार्क्सचा तुमचा GSचे पेपर आहेत. 1000 मार्क्सला 500 मार्क्सला तुमचे आता तुमचा जो काही ऑप्शनल सब्जेक्ट असेल म्हणजे वैकल्पिक विषय जो काही तुम्ही निवडणार असाल त्याचे 500 मार्क्सचा पेपर होईल. आणि 250 मार्क्सचा तुमचा ESE म्हणजे निबंधाचा पेपर होईल. आणि सगळ्यांचं जे स्टँडर्ड आहे हे थोडे ग्रॅज्युएशन लेवलचे सगळे पेपर राहतील. ठीक आहे, आणि यांचं मीडियम जे आहे ते मराठी आणि इंग्लिश मीडियममध्ये तुम्ही हे पेपर जे आहे ते देऊ शकता. 3 तासाचा त्याला कालावधी आहे. ठीक आहे, इथं सांगितलेलं आपल्याला कन्व्हेन्शनल किंवा डिस्क्रिप्टिव्ह टाईपमध्ये याचं नेचर ऑफ क्वेश्चन पेपर आपलं राहणार आहे. तर यापैकी फक्त तुम्हाला मी GSचे जे टार्गेट असेल त्या महिन्यामध्ये कुठले ठेवायचे हे तुम्हाला मी सांगेन. GS1 to GS4चं टार्गेट हे ऑक्टोबर एंडिंगपर्यंत तुम्हाला कुठला त्यातला मुद्दा जो आहे तो तुम्हाला क्लिअर करायचा आहे याचं फक्त तुम्हाला मी टार्गेट देईन. बाकी आता ऑप्शनल पेपर तुम्ही कुठले निवडणार आहात, तर ऑप्शनल पेपर तुम्हाला 2 ऑप्शन आहेत. एक म्हणजे
पेपर क्रमांक 8 आणि पेपर क्रमांक 9 म्हणजे जो काही ऑप्शनल पेपर तुम्ही निवडणार त्याचे एकूण 2 पेपर होणार आहेत. ठीक आहे, ॲग्रिकल्चर निवडला त्याचे 2 पेपर होतील, फिजिक्स निवडला त्याचे 2 पेपर होतील. तर हे तुम्हाला कुठलं ऑप्शनल पेपर निवडणार आहे ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये सर्वांनी, जर तुम्ही राज्यसेवेची तयारी करत असाल तर तुम्ही नक्कीच सांगा तुम्ही कुठला ऑप्शनल पेपर निवडलेला आहे. पण आता मी या टार्गेटमध्ये देताना तुम्हाला फक्त जीएसच तुम्हाला टार्गेट ठेवीन प्रत्येक महिन्याला, आणि ते तुम्हाला त्या महिन्यामध्ये क्लिअर करावं लागेल ऑक्टोबर एंडिंगपर्यंत. ओके, तर आता बघा, तर हे क्वालिफाईंग पेपर तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. तर ह्याच्यामध्ये पहिला जो आहे तो कॉम्प्रिहेन्शन ऑफ गिवन पॅसेज, प्रिसाइज रायटिंग तुम्हाला करायचं आहे, युसेज अँड व्होकॅब्युलरी, शॉर्ट इसेस तिथे लिहायचे आहेत, ट्रान्सलेशन फ्रॉम इंग्लिश टू मराठी अँड वायसे वर्सा, इंग्लिशमध्ये पॅसेज दिलं त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे. ठीक आहे, तर आणि दुसरा जो इंग्लिश लँग्वेजचा पेपर आहे त्याच्यामध्ये सुद्धा कॉम्प्रिहेन्शन तुम्हाला करायचं आहे, प्रिसाइज रायटिंग करायचं आहे, व्होकॅब्युलरी असेल, युसेज असेल, शॉर्ट इसेस तुम्हाला इथे लिहायचं आहे. नंतर एक इसेस जो आहे तो हा पेपर तर निवडणारच आहे ते. हा पहिला तिसरा पेपर आहे, इसे निबंधाचा पेपर आहे, 250 मार्क्स आहे. बाकीचे 2 पेपर जे आहेत ते क्वालिफाईंग आहेत. ओके, 25% तरी तुम्हाला याच्यामध्ये स्कोर जो आहे हा करावा लागणार आहे. तर आता बघा, आता टार्गेट 1 जीएस पेपर 1 हे ऑक्टोबर एंडिंगपर्यंत तुमचं टार्गेट राहील. इंडियन कल्चर विल कव्हर द सायलेंट ॲस्पेक्ट्स ऑफ आर्ट्स फॉर्म्स, लिटरेचर अँड आर्किटेक्चर फ्रॉम एन्शियंट टू मॉडर्न टाइम्स. म्हणजे काय, भारतीय संस्कृती प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत. ह्याच्यामध्ये कला, साहित्य आणि आर्किटेक्चर म्हणजे जी काही शैली असेल आर्किटेक्चरची मुख्य, त्याच्यामध्ये ज्या काही पैलूंचा समावेश असेल हे तुम्हाला सगळं, हा जो मुद्दा आहे याच्या तुम्हाला नोट्स बनवणं, त्यांची प्रॅक्टिस करणं, प्रश्न उत्तरायचे. तर हे कुठं तुम्हाला मिळेल, जर तुम्ही इंडियन कल्चर विल कव्हर द सायलेंट ॲस्पेक्ट्स ऑफ आर्ट फॉर्म्स, लिटरेचर, आर्किटेक्चर फ्रॉम एन्शियंट टू मॉडर्न टाइम्स, हे जर तुम्ही कॉपी करून जर गुगलमध्ये तुम्ही सर्च मारलं, भरपूर तुम्हाला वेबसाईट मिळतील, त्याच्यावरती तुम्ही जा डायरेक्टली. किंवा UPSCचे जर तुम्हाला मुख्य परीक्षेचे जर पेपर अवेलेबल झाले, UPSCचे मुख्य परीक्षेचे पेपर जर तुम्हाला अवेलेबल झाले तर तुम्हाला सगळे प्रश्न ह्या मुद्द्यावरती कसे येऊ शकतात हे तिथं सांगितलेलं तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे, सर्च करा, तुम्हाला डायरेक्टली ऑटोमॅटिकली मिळून जाईल. सगळ्या प्रश्न उत्तराचा जे असतील प्रश्न आणि त्याचं उत्तर तुम्ही रायटिंगमध्ये तुमचं आता रेडी असलं पाहिजे उत्तर त्याचे. ठीक आहे, तर हे याचं लिखाण प्रश्न उत्तराचा सराव करा. तर हा मुद्दा जो आहे याच्यावरती लिखाण, त्याच्या नोट्स बनवणं, प्रश्न कसे आले ते बघणं, यासाठी नेट सर्फिंग करणं हे तुम्हाला गरजेचं आहे. तर हा जीएस पेपर 1 तुम्हाला हा मुद्दा डिस्कस जे आहे ते करायचं आहे ऑक्टोबर एंडिंगपर्यंत. इंडियन कल्चर विल कव्हर द सायलेंट ॲस्पेक्ट्स ऑफ आर्ट फॉर्म्स, लिटरेचर अँड आर्किटेक्चर फ्रॉम एन्शियंट टू मॉडर्न टाइम्स. भारतीय संस्कृती प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत कला, साहित्य आणि आर्किटेक्चरच्या मुख्य पैलूंचा समावेश. ओके, प्राचीनपासून आधुनिक काळापर्यंत आपल्याला सांगितलेलं आहे. सो गांधार शैली, द्रविड शैली, सगळ्या ज्या शैली असतील प्राचीन काळातल्या त्या आधुनिक काळापर्यंत सगळं तुम्हाला याच्यामध्ये कव्हरअप करावं लागेल. तर हा पहिला मुद्दा आहे आपला जीएस पेपर 1 मधला, हे ऑक्टोबर एंडिंगपर्यंत तुम्हाला करायचं आहे. नंतर दुसरा पेपर जीएसचा जो आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला इंडियन कॉन्स्टिट्यूशन, हिस्टॉरिकल अंडरपिनिंग्स, इव्हॉल्युशन, फीचर्स, अमेंडमेंट्स, सिग्निफिकंट प्रोव्हिजन्स अँड बेसिक स्ट्रक्चर असं आपल्याला सिलेबसला पॉईंट दिलेला आहे. याचा मराठी अर्थ असा होतो, भारतीय राज्यघटना, ऐतिहासिक, अधोरेखित, उत्क्रांती, वैशिष्ट्ये, दुरुस्ती, महत्त्वपूर्ण तरतुदी आणि मूलभूत रचना. म्हणजे भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी, अधोरेखित, उत्क्रांती, वैशिष्ट्ये काय आहेत भारतीय राज्यघटनेची, त्यांची वैशिष्ट्ये, दुरुस्ती काय झाले त्याच्यामध्ये, महत्त्वपूर्ण तरतुदी कुठल्या आहेत त्याच्यामध्ये, आणि मूलभूत रचना कशी आहे भारतीय राज्यघटनेची. तर हा मुद्दा तुम्ही डायरेक्ट पिक करा, कॉपी करा, गुगलमध्ये सर्च करा, तुम्हाला डायरेक्टली हा मुद्दा जो असतील ते तुम्हाला समजून जाईल आणि त्याचं गुगल ट्रान्सलेशन जे आहे ते तुम्हाला करावं लागेल. किंवा UPSC मुख्य परीक्षेचे जर जीएस पेपर 2 तुम्ही सोडवले तर तुम्हाला सगळा मुद्दा जो आहे तो तुमचा क्लिअर आउट होऊन जाईल. आणि तसेच प्रश्न येणार आहेत, प्रश्न बदलणार नाहीत, प्रश्न सेम राहतील, फक्त तुमची लिखाणाची प्रॅक्टिस तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. लिखाणाची प्रॅक्टिस आतापासून सुरुवात करा. ओके, जवळपास 250 शब्दामध्ये तरी तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर जे आहे हे अभिप्रेत आहे 200 ते 250 शब्दामध्ये, तर ते तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. ओके, लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मुद्दा तुम्हाला सांगतोय सिलेबसमधला कुठला करायचा ऑक्टोबर एंडिंगपर्यंत, या मुद्द्याची सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती माहिती तुम्ही करून घ्या आणि ते मुद्दे तुम्ही तयार करायला सुरुवात करा, जर तुम्हाला राज्यसेवेमधून एखादं राजपत्रित अधिकारी पद जर हवं असेल तर. ठीक आहे, नंतर जीएस पेपर 3 मध्ये 2 मुद्दे तुम्हाला करायचे आहेत क्लिअर. लँड रिफॉर्म्स इन इंडिया म्हणजे भारतातील ज्या काही जमीन सुधारणा असतील ह्या तुम्हाला क्लिअर करायच्या आहेत. आणि इन्क्लुझिव्ह ग्रोथ अँड इश्यूज अरायझिंग फ्रॉम इट, समावेशक वाढ आणि त्यातून उद्भवणारे जे काही मुद्दे असतील हे तुम्हाला जीएस पेपर 3चे जे आहेत हे तुम्हाला 2 मुद्दे जे आहेत हे तुम्हाला ऑक्टोबर एंडिंगपर्यंत क्लिअर करायचे आहेत. लँड रिफॉर्म्स इन इंडिया, भारतातील जमीन सुधारणा, इन्क्लुझिव्ह ग्रोथ अँड इश्यूज अरायझिंग फ्रॉम इट, समावेशक वाढ आणि त्यातून उद्भवणारे मुद्दे, हे 2 मुद्दे जे आहेत ते तुम्ही क्लिअर करून घ्या. त्याच्यानंतर चौथा जो जीएचा पेपर आहे त्याच्यामध्ये आहे इथिक्स अँड ह्युमन इंटरफेस, एसेन्स, डिटर्मिनन्स अँड कॉन्सिक्वेन्सेस ऑफ इथिक्स इन ह्युमन ॲक्शन्स,
डायमेन्शन्स ऑफ इथिक्स इन प्रायव्हेट अँड पब्लिक रिलेशनशिप्स, ह्युमन व्हॅल्यूज, लेसन्स फ्रॉम द लिव्स अँड टीचिंग ऑफ ग्रेट लीडर्स, रिफॉर्मर्स अँड ॲडमिनिस्ट्रेटर्स, रोल ऑफ फॅमिली, सोसायटी अँड एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स इन इनक्युलिकेटिंग व्हॅल्यूज. म्हणजेच काय, नीतिशास्त्र आणि मानवी इंटरफेस, मानवतेच्या नीतिमत्तेचं सार, निर्धारक आणि त्याचा परिणाम काय आहेत, नैतिकतेचे परिणाम काय आहेत, नीतिशास्त्रामध्ये खाजगी आणि सार्वजनिक संबंधामध्ये नीतिशास्त्राचं काय मूल्यमापन करता येईल आपल्याला, मानवी मूल्ये ज्याच्यामध्ये महान नेते, सुधारक आणि प्रशासकांचं जीवन, त्यांचे शिकवण्याचे धडे मूल्यमापन करण्यामध्ये कौटुंबिक, समाज आणि शैक्षणिक संस्थांची भूमिका कशी असते. तर ह्याची तुम्हाला माहिती जी आहे हे तुम्हाला बघणं गरजेचं आहे. तर हा मुद्दा तुम्ही ऑक्टोबर एंडिंगपर्यंत तुम्ही क्लिअर व्यवस्थितरित्या याच्या क्वेश्चन आन्सर शोधून त्याच्या नोट्स बनवून तयार ठेवणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे याच्यावरतीच प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. फक्त कंटेंट सिलॅब प्रश्न जरी फिरवला तरी कंटेंट्स मॅक्झिमम सेम राहील. आणि ते कसं लिहायचं, म्हणजे पहिल्यांदा बॉडीमध्ये काय घ्यायचं, इंट्रोडक्शन पहिल्यांदा इंट्रोडक्शन तुम्हाला त्या प्रश्नाचं लिहावं लागेल. त्याच्यानंतर बॉडी असते, बॉडीमध्ये त्याच्या मुद्द्याचे महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला लिहायचे असेल. शेवटी तुम्हाला कन्क्लुजन लावावं लागेल की बाबा अशाचं झाल्यानंतर असा याचा फायदा होऊ शकेल. प्रोज अँड कॉनच्या पद्धतीनुसार तुम्हाला सगळे क्वेश्चन आणि आन्सरची माहिती जी आहे हे तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. तर हा झाला चौथ्या पेपरचा तुमचा मुद्दा. तर हा मुद्दा ह्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत तुम्ही व्यवस्थितरित्या क्लिअर करून घ्या. म्हणजे काय होईल, जे चारही पॉईंट्स तुम्हाला सांगितले की त्याच्या पेपरमध्ये तुम्हाला कुठलं सिलेबस जो आहे तो ऑक्टोबर एंडिंगपर्यंत तुम्हाला क्लिअर करायचा आहे, हे तर ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला क्लिअर करायच्या आहेत. आणि ऑलरेडी सांगितलं तुम्हाला 60 to 70% मुख्य परीक्षा आणि 30% हा पूर्व परीक्षेचा तुम्हाला अभ्यासक्रम जो आहे हा करायचा आहे दिवसाच्या तुमच्या टाइम टेबलमधील. ओके, पेपर आपल्याला लिहायचे आहेत, त्याच्यामुळे लिखाणाची प्रॅक्टिस पाहिजे. जास्तीत जास्त जितके लिहाल तितकं तुम्हाला बेनिफिट जे आहे ते ठरणार आहे. पहिल्यांदाच अभ्यासक्रम आता आणलाय त्यांनी व्हेकल ह्याच्यामध्ये वर्णनात्मक स्वरूपामध्ये, त्याच्यामुळं पहिल्यांदाच तुम्ही चान्स जो आहे हा पहिल्यांदा दुसराच असतो. नंतर कसं होतं, सगळे अवेलेबल होतात, सोर्सेस अवेलेबल होतात, सगळं अवेलेबल होतो. सो थोडंसं नंतर हेल्दी कॉम्पिटिशन राहून जातं. पण आता पहिल्यांदाच पॅटर्न बदलला, त्यामुळे पहिल्या याच्यामध्येच तुम्ही पोस्ट काढायला हरकत नाही. थोडंसं हार्डवर्क करा, काही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. राजपत्रित तुम्हाला जर पोस्ट हवी असेल, DC, DYSP, तहसीलदार किंवा ज्या येतील त्या पोस्ट जवळपास 33 वर्ग आता आहे त्याच्यामध्ये पोस्ट, 33 जवळपास पोस्ट आहेत राज्यसेवेमध्ये. आणि इतर सुद्धा राजपत्रित पोस्ट आहेत, वनसेवा असेल, इंजिनिअरिंग मधल्या काही पोस्ट आहेत, बरेच पोस्ट आहेत त्याच्यामध्ये राजपत्रितच्या. आणि सगळ्यांसाठी सिलेबस जो आहे हा सेम आहे जवळपास. त्याच्यामुळं तुम्हाला जर काढायचं असेल, एक्झाम क्रॅक करायची असेल तर व्यवस्थित जे सिलेबस सांगतो व्यवस्थित केअरफुली करा, तरच तुमची एखादी तरी पोस्ट जी आहे ती मिळू शकेल. नाहीतर एक्झाम लांब आहे असं जर म्हणून जर बसला शांतपणे तर थोडंसं डिफिकल्ट होऊन जातं. त्याच्यामुळं सिलेबस तुम्हाला ऑलरेडी दिशा देण्याचं काम जे आहे ते आपण करतोय, तर पण त्याचं युटिलायझेशन जे आहे ते करण्याचं काम हे सर्वस्वी तुमच्या हातामध्ये आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी सांगितलेल्या हे युटिलाइज तुमच्या व्हाव्याच लागतील. आणि अशा पद्धतीने जर गेला तर एक तुम्हाला जे आहे ते लवकरात लवकर तुमच्या ध्येयापर्यंत जे आहे ते तुम्ही पोहोचू शकाल. त्याच्यामध्ये तुम्ही मुद्दे सुद्धा तुम्ही स्किप करू शकता की मला हा इतका मोठा नाही जमणार, तर थोडासा स्किप करून तुम्ही दुसरा मुद्दा याच्यामध्ये घाला. पण एक महिन्याचं जर टाइम टेबल करायचं झालं आपल्याला अभ्यासाचं, तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. अभ्यासाचं म्हणजे सिलेबसचं अभ्यास किती करायचा आहे तुम्हाला सांगितले, 6 ते 7 तास तरी तुमचा अभ्यास व्हायला पाहिजे. कारण रायटिंग सुद्धा तुम्हाला करावं लागेल. एका जागेला तुम्हाला बसून 3-3 तास पेपर लिहायचे आहेत. तर त्याच्यामुळे आत्तापासून जर तुम्ही सवय ठेवली तरच त्या गोष्टी पॉसिबल होणार आहेत. एकदम जर बसला तर फार त्याला मुश्किल होऊ शकेल. ठीक आहे. आणि पेपर इझी असतात मुख्य परीक्षेचे, कारण सिलेबस साचेबद्ध आहे. ते क्वेश्चन जर UPSC मुख्य परीक्षेचे जर तुम्ही पेपर सोडवले सगळे तरी सुद्धा तुम्हाला फार छान तुमचा स्कोर जो आहे तो होऊ शकेल. पण व्यवस्थित सोडवा. स्ट्रक्चर, डिझाईन, बॉडी वगैरे क्वेश्चन आन्सरची प्रॅक्टिस ठेवणं हे गरजेचं आहे. आणि निबंध सुद्धा तुम्हाला लिहायचा आहे 250 मार्क्सचा. तो सुद्धा आतापासून त्याची प्रॅक्टिस करा की कुठल्या पेपरवरती निबंध येऊ शकेल, कसा निबंध येऊ शकतो. तर हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर हे अशा प्रकारचे तुमचे टार्गेट्स आहेत. ऑक्टोबर एंडिंगपर्यंत हे तुम्हाला करणं गरजेचं आहे. तर तुम्ही कुठला वैकल्पिक विषय निवडणार आहात किंवा ऑप्शनल सब्जेक्ट तुम्ही कुठला निवडणार आहे हे तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आपण त्याच्यावरती सुद्धा स्ट्रॅटेजी जे असतील ह्या तुमच्यासाठी मी घेऊन येईन नक्कीच. तर कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्कीच सांगा. ठीक आहे. सो सर्वांना शुभेच्छा. व्यवस्थितरित्या केअरफुली करा आणि थोडंसं हार्डवर्क करा. जाऊ देत 1-2 वर्ष हार्डवर्कमध्ये गेले तर, पण 100% न्याय द्यायचा प्रयत्न करा. नुसताच विचार करून पोस्ट मिळत नाही, कधीच मिळणार नाही तुम्हाला पोस्ट. नुसतं म्हणजे DC होणार, DYSP होणार, तसं नुसतं म्हणायला गोष्टी होत नाहीत. हार्डवर्क करावं लागेल, बसावं लागेल, रिव्हिजन टाकावे लागतील, रायटिंग करावं लागेल, तरच तुम्हाला टार्गेट जे आहे ते तुमचं हे तुम्हाला मिळू शकेल. सो ज्यांना कुणाला क्वालिफाय व्हायचं आहे 2023, 24, 25 पर्यंत, ज्यांना कुणाला पोस्ट हवी असेल, ज्यांनी ठरवलं असेल 2025 मध्ये एखादी क्लास 1चे पोस्ट काढणार, गॅरंटेड तुम्ही काढू शकता. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा आणि हार्डवर्कची तयारी ठेवा. स्वप्न व दुनियेमध्ये जगण्यापेक्षा
तर थोडंसं कृतिशील बनण्याचा तुम्ही प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला यश या परीक्षेमध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही. ओके, सो सर्वांना शुभेच्छा. जर काही तुमचे डाऊट असतील त्यांनी कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या ऑप्शनलचे कुठले पेपर तुम्ही ठेवणार आहात ते सुद्धा तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आपण नक्कीच त्याच्यावरती स्ट्रॅटेजी असेल किंवा बुकलिस्ट असेल हे तुम्हाला नक्कीच देण्याचा मी प्रयत्न करेन. सो थँक्स फॉर द वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.